काश्मीरमध्ये पहलगाम या ठिकाणी संतोष जगदाळे यांना वीरमरण आलेलं होतं. त्यांची सुकन्या आसावरी जगदाळे यांचं सांत्वन सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अनेक मान्यवरांनी आणि आम्ही सुद्धा स्वतः जाऊन केलेलं होतं. त्यावेळेला खूप वेळ त्यांच्याशी दीर्घकाळ चर्चा झाल्यावर आसावरी यांनी पुण्यामध्येच त्यांना महानगरपालिकेत नोकरी मिळाली, तर त्या एकुलती एक मुलगी आणि त्यांची आई पण एकट्याच, अशा परिस्थितीमध्ये सिंगल मदर आणि सिंगल चाइल्ड अशा परिस्थितीमध्ये त्यांना पुणे महानगरपालिकेत नोकरी मिळाली तर चांगलं होईल, कारण कुटुंबाचा दुसरा काही त्यांना व्यवसाय नाही आहे याच्याकडे मला लक्षात आलं होतं. आणि त्यानुसार सरकारने जरी आर्थिक मदत केली असली, माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी जरी सांत्वन केलं असलं, तर देवेंद्र फडणवीसांनी सांत्वन केलं असलं तरी सुद्धा शासनाची एक सामूहिक जबाबदारी म्हणून आम्ही ती स्वीकारली. सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ताबडतोबच पुणे महानगरपालिकेच्या आयुक्त श्री राम यांना सूचना दिल्या होत्या, पण नुकतीच त्याला गती मिळालेली आहे आणि त्याचा फॉलोअप मी स्वतःही वारंवार नगरविकास विभाग आणि सीएमकडे केला होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लाडक्या बहिणींचे भाऊ तर आहेतच, पण त्याचबरोबर अशा शहीद झालेल्या कुटुंबांचे राखणदार मोठे भाऊ म्हणून सुद्धा काम करतायत आणि त्यामुळे त्यांनी स्वतःहून लक्ष घालून आसावरी जगदाळेंचा प्रस्ताव लवकर मंजूर करावा असे निर्देश दिलेले आहेत आणि माझी अपेक्षा आहे की लवकरच ते पूर्ण होतील. मी एकनाथजी शिंदे यांचे आभार मानते, देवेंद्र फडणवीसांचे आभार मानते. त्याचबरोबर आसावरी जगदाळे आणि त्यांच्या कुटुंबियांनी जो धीर दाखवला त्या धीराच्या आम्ही मनापासून त्याची जाणीव ठेवली आहे आणि त्यांच्यावर आम्ही कायम राहू.